आरोप केलाय आणि एक व्हिडिओ व्हायरल केलाय. यामध्ये एकनाथ शिंदे ज्या हेलिकॉप्टरने आले त्या हेलिकॉप्टर मधून पैशाच्या बॅगा आणल्या गेल्या शिंदे सेनेकडून आणि मोठ्या प्रमाणात पैशाचा वाटप झाला असा आरोप झाला. नेमकं काय तथ्य आहे? अत्यंत चुकीचा आणि बेजबाबदारपणाचा हा आरोप आहे. शिंदेसाहेब हे निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यावर होते आणि हेलिकॉप्टरच्या संध्याकाळच्या वेळेला हेलिकॉप्टर उडत नाही आपल्याला माहिती आहे, आणि त्याच्यामुळे हेलिकॉप्टरमधून उतरून मालवण ते वेंगुर्ला आणि वेंगुर्ला ते सावंतवाडी आणि सावंतवाडी ते मोपा हा प्रवास त्यांनी गाडीद्वारे केला आणि तिथून ते पुढच्या आपल्या सोलापूर दौऱ्याकडे रवाना झाले. आता तुम्ही ज्यावेळेला दौऱ्यावर असता त्यावेळेला तुमच्या कपड्याच्या बॅगा तुमच्यासोबत असणारच. त्यांना पैशाच्या बॅगा म्हणणं ह्याच्यासारखी चुकीची बाब दुसरी कुठलीच नाही असं मला वाटतं. त्यांनी स्वतः खात्री करून घ्यावी की ते दौऱ्यावर होते आणि दौऱ्यावरचे त्यांच्या स्वतःच्या पीएच्या या बॅग तर स्वतः घ्यायलाच लागतात, नाहीतर मग ते कपडे कसे बदलणार, पुढचा प्रवास कसा करणार. ही साधी गोष्ट आहे आणि त्याच्यातून असं काहीतरी खोटं बोलणं आणि एखाद्याची बदनामी करणं हे अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह बाब आहे. तर एवढ्या 3-3 बॅगा त्यांनी का आणलेल्या? एका दिवसाच्या दौऱ्यावर आलेले नाही, तिथून त्यांचा पुढचा दौरा होता. मी आपल्याला अगोदरच सांगितलं की तिथून ते पुन्हा ठाण्याला गेलेले नाहीत, त्याच्याऐवजी ते त्यांच्या पुढच्या दौऱ्यावर रवाना झाले आणि त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर असलेल्या पीए सर्वांच्या कपड्याच्या बागा ह्या त्यांच्यासोबत असणारच. त्याच्याशिवाय ते प्रवास कसं करू शकतात? भाई, रात्री मालवणमध्ये निलेश राणेने 1.5 लाख रुपये सापडल्याचा दावा करत गाडी पकडली आहे पोलिसांनी. निलेश राणेने म्हटले भाजप खुलेआम पैसे वाटते, याकडे कसं बघता? नाही, हा प्रकार तर सगळीकडे चालू आहे. इथं सुद्धा बूथवर सुद्धा काही माणसं उभी आहेत आणि ते पैशाचं वाटप करत आहेत. तर आम्ही पोलिसांना या संदर्भात सांगितलेलं होतं आणि पोलिसांनी जाऊन काही लोकांना तिथून हटवलं सुद्धा. परंतु असे प्रकार निवडणुकीमध्ये होणं चुकीचं आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे ह्याच्यावर नियंत्रण खरं तर पोलीस यंत्रणेने केलं पाहिजे आणि निलेश राणेंना ते स्वतःला करायला लागलं. तर मागच्या वेळेला त्यांनी ज्यावेळेला हे केलं त्यावेळेला त्यांच्यावरच उलटा खटला दाखल केला गेला किंवा FIR केला गेला आणि त्याच्यामुळे एकंदरीतच हा प्रकार कसा रोखायचा हे यंत्रणेने ठरवलं पाहिजे. काल रात्री त्यांनी ठिय्या केलं, त्यामुळे नंतर उशिरा दोघांना पकडलं होतं, त्यांच्यावर कारवाई केली. त्यांना ठिय्या, एका आमदारांना ठिय्या करावा लागतोय, याकडे कसं पाहतो? नाही, ह्याच्यावर जलद गतीने जर ॲक्शन घेतली तर आमदारांना असं ठिय्या आंदोलन करण्याचा प्रश्न उद्भवणार नाही असं मला वाटतं आणि त्याच्यामुळेच त्याच्यावर ताबडतोब ॲक्शन व्हायला पाहिजे होती आणि ती ॲक्शन झाली असती तर हे प्रकार थांबले असते. भाजपच्या प्रवक्त्याने असं म्हटलेलं आहे की जी युती तुटली सिंधुदुर्गात, ती युतीला जबाबदार शिंदे गट होता असं त्यांचा एक आरोप आहे. नवनाथ बन याने आरोप केलेला आहे. नाही, हे खरोखर हा चुकीचा आरोप आहे. आम्ही सर्वतोपरी तयारी दर्शवलेली होती, परंतु भाजपकडून या संदर्भात काहीच रिस्पॉन्स देण्यात आला नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळेच ही युती तुटली, नाहीतर युती होण्याला कुठलीही अडचण नव्हती. भाजपने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पैसे वाटपाची जी प्रथा सुरू केली असं तुम्ही मानताय का? मुळात ही प्रथा सुरू करणं चुकीचं आहे असं मी मानतो की ही लोकशाहीला घातक आहे असं मला वाटतं. निलेश राणेंचा वापर केला जातोय असं नितेश राणेंनी काल पुन्हा पुनरुच्चार केलेला आहे. बघा, वापर केला जातो असं म्हणणं चुकीचं आहे. निवडणुका शेवटी स्वतंत्र लढवल्या जातो, त्यावेळेला ते सुद्धा आपली निवडणूक लढवणार आपल्या पद्धतीने आणि भाजपने सुद्धा आपल्या पद्धतीने आपली निवडणूक लढवलेली आहे. त्याच्यामध्ये वापर केला जाण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही. पहिल्या 2 तासाची आकडेवारी आलेली आहे. मतदारांनी उत्स्फूर्तपणे बाहेर येऊन मतदान केलेलं पाहायला मिळतंय, चांगली टक्केवारी पाहायला मिळते. ही एक चांगली बाब आहे. जेवढी जास्तीत जास्त मतदान होईल ते लोकशाहीला पूरक होईल. तुम्ही कायमच सातत्याने म्हणताय की पैसे वाटप होते भारतीय जनता पक्षाकडून किंवा निलेश राणे म्हणतायत, काय वाटतं मग तुम्हाला? शिंदे सेना या पैसे वाटपापुढे कुठेतरी हतबल झाली आहे का? हतबल होण्यापेक्षा आपल्याला असं म्हणता येईल की ह्याला कसं तोंड द्यायचं हा एक प्रश्न असतोच आणि त्याच्यामुळे शेवटी निवडणुकातून मग खरं चित्र रिफ्लेक्ट होत नाही. दीपक केसरकरांचा एक पाय भाजपात आणि एक पाय शिवसेनेत होता, तर असं एक नितेश राणेने आरोप केलेला आहे. हा आरोप सुद्धा चुकीचा आहे, कारण चांगले संबंध असणं याचा अर्थ त्या पक्षात जाणं असं होत नाही. चांगले संबंध अनेकांचे असतात आणि ते तसे ठेवणं हा आपला एक परंपरेचा भाग आहे. उद्धव ठाकरेंनी असं म्हटलंय, आमच्याकडे एक गद्दार होता
उद्धव ठाकरेंनी शहाजी बापूंवर टीका केली. आता बोलतील काय धाडी काय पोलीस, त्यांच्या धाडी प्रकरणावर त्यांनी एक विधान केले उद्धव ठाकरेंनी. आज माझ्या माहितीप्रमाणे शहाजी बापू सध्या आजारी आहेत आणि आजारी माणसावर एखादा असं कॉमेंट करणं हे चुकीचं आहे असं मला या संदर्भात सांगावंसं वाटतं. त्या उद्धव ठाकरे यांनी सुद्धा कुठेतरी निलेश राणे यांचं जे काम करते त्याला कौतुक म्हणता येणार, पण त्यांनी म्हटलंय की एका बाजूला धाड टाकली ज्याच्या घरावर, त्याला ज्याच्या घरात पैसे मिळाले त्याला अटक न करता फक्त ज्यांनी दाखवून दिलं त्याला अटक झाली. हे चुकीचं आहे अशा पद्धतीचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी सुद्धा केलंय. मुळात हे चुकीचं आहे. सर्वच लोक म्हणतात की ज्यांनी हे दाखवून दिले पैसे त्याला त्याच्यावरच केस झाली आणि ज्यांच्याकडून पैसे मिळाले त्याच्यावर मात्र काही कारवाई झालेली नाही हे सर्वांनाच माहिती आहे. उद्धव ठाकरेंनी अजून एक काल विधान केले, कोके घेऊन पसार झालेल्या गद्दारांना त्याची जागा दाखवा असं मतदारांना त्यांनी आवाहन केलंय. आता हे किती काळ असं चुकीचं बोलत राहणार, याला सम मर्यादा आहे. सावंतवाडी आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवून दिलेलं आहे खरी शिवसेना कुठली आहे. त्याच्यामुळे आमचे सर्वाधिक आमदार निवडून आलेले आहेत. त्याचा त्यांनी बोध घ्यावा आणि आता तरी असं बोलणं थांबवावं. ते भाजपनं कायमच छोट्या पक्षांना अशा पद्धतीची वागणूक देतं आणि कुठेतरी छोट्या पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करतं. तुम्हाला वाटतं का महाराष्ट्रात सुद्धा असा प्रयोग सुरू झालाय? या संदर्भात आता काही बोलणं योग्य होणार नाही. अजून मुंबईची निवडणूक व्हायची आहे. मुंबईची निवडणूक झाल्यानंतरच या संदर्भात अधिक बोलणं योग्य ठरेल. तुम्ही सावंतवाडीत पैशाचा वापर केला जातो, वेंगुर्ल्यात वापर केला जातो असा आरोप केला होता. त्याच्यावर नितेश राणेंनी काल असं म्हटलं, तुम्ही स्थानिक आमदार आहात, तुम्हाला याची माहिती असेल तर ती पोलिसांना द्यावी असं त्यांनी आवाहन केलं होतं तुम्हाला. पोलिसांना वेळोवेळी आम्ही आता सुद्धा पैसे वाटले जात आहेत बूथवर. आपण सुद्धा जाऊन त्याचं पिक्चरायझेशन करू शकता. आता पोलिसांनी येऊन हे थांबवलं पाहिजे. पोलिसांना कळवणं हे आम्ही करू शकतो, परंतु स्वतः जाऊन ते पकडणं हे त्याच्यामधून दुसरेच काहीतरी प्रकार उद्भवण्याची शक्यता असते. हे रात्री आचारसंहिता संपल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांची गाडी पोलिसांनी पकडली. त्यानंतर उशिरा निलेश राणेंनी ठिय्या केल्यानंतर आंदोलन झालं, कारवाई झाली. आता देखील सावंतवाडीत काही ठिकाणी बूथच्या ठिकाणी जाऊन पैसे वाटप केले जाते. मोठ्या प्रमाणात पैसे वाटप भाजपकडून का केले जातात असं वाटतं आपल्याला? हा एक निवडणुका जिंकण्यासाठी केलेला प्रकार आहे आणि त्याच्यामागे त्यांचा उद्देश काय आहे हे शेवटी सर्वांनाच माहिती आहे की काही नेतृत्व संपवायची याच्यासाठी वारेमाप पैशाचा वापर केला जातो. काल आशिष शेलार यांनी सांगितलं की रवींद्र चव्हाण यांच्यावर जे आरोप केले जातात ते पूर्णतः खोटे आहेत आणि भाजप हे सहन करणार नाही असंही त्यांनी सांगितलेलं आहे. मी तर स्वतः कधी आरोप केलेला नाही आहे, परंतु आरोप केले असेल तर त्याची योग्य ती उत्तरं दिली गेली पाहिजेत असं मला वाटतं. भाई, शेवटचा प्रश्न. 20,000 मतदान करणार आहे सावंतवाडीत. मग चुरस पाहायला मिळते. तुम्ही मतदान करायला आता थोड्या वेळात निघणार आहात, कसं बघता? कारण ही नगरपंचायत परिषद सावंतवाडी असेल किंवा वेंगुर्ला भाजपने प्रतिष्ठेची केलेली आणि तुमच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. कशा दृष्टीने बघता याकडे? नाही बघा, शेवटी लोकप्रियतेप्रमाणे निवडणुका झाल्या पाहिजेत. पैसे वाटून निवडणुकांचा रिझल्ट तयार करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि त्याला खरा निकाल असं म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे लोकांनी निर्भयपणे मतदान करावं असं मी आज सुद्धा आवाहन करतो. उद्या गुलाल उधळू पाहणार शकाल तुम्ही? देवाची कृपा असली तर निश्चित. 100% वाटतंय का? एवढे पैसे वाटल्यानंतर कुठेतरी मनामध्ये धाकधूक निर्माण होतेच. आता सुद्धा आपण जाऊन तिथं पिक्चरायझेशन करू शकता की पैसे खरोखर वाटले जात आहेत. 100% का वाटत नाही? कारण 25 वर्ष तुम्हाला सातत्याने लोकांनी दीपक भाई मतदान केलेलं आहे. नाही, असं आहे की अशा तऱ्हेचा पैशाचा वापर कधी झालेला नव्हता. म्हणजे निवडणुकीच्या दिवशी सुद्धा पैसे वाटायचे हा प्रकार पूर्णपणे नवीनच आहे आणि तसा तो प्रकार आज सावंतवाडीमध्ये चालू आहे. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे पोलीस यंत्रणा कमी पडतोय असं वाटतंय का एकंदर याच्यात? निश्चितपणे हे काम पोलिसांचंच असतं, तर पोलिसांनी त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी. आज सुद्धा जी बाहेरून लोक आलेली आहेत त्यांना शहराच्या बाहेर घालवणं आवश्यक आहे. कारण एक निवडणुकीचा हे राहिलेलं आहे की ज्या दिवशी निवडणुका सुरू होतात त्यावेळेला बाहेरून आलेल्या लोकांना त्या ठिकाणी एंट्री दिली जात नाही. काही पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशत निर्माण झाली असं आपल्याला वाटतंय का? एका अर्थाने याला दहशत
आर्थिक दहशत म्हणता येईल. पूर्वी निवडणुका ह्या विकासावर लढवल्या जायच्या, मात्र आता कुठेतरी पैशाचा वापर होतोय. याच्याकडे तुम्ही एक जाणकार म्हणून काय सांगू? ही जी आता बदल होतोय हा लोकशाहीच्या दृष्टीने पूरक नाही असं मला स्वतःला वाटतं.